नमस्कार ट्रेडर्स. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ट्रेडिंग व्ह्यू बद्दलची माहिती स्टेप बाय स्टेप प्रॅक्टिकल वेनी समजून घेणार आहोत. ट्रेडिंग व्ह्यू म्हणजे काय? ट्रेडिंग व्ह्यू कसे वापरायचे? चार्टमध्ये प्रॉपर एनालिसिस कसं करायचं? ट्रेडिंगसाठी उपयुक्त टूल्स पद्धतीने कसे यूज करायचे? या व्हिडिओमध्ये नवीन ट्रेडरसाठी कंप्लीट बिगिनर गाईड्स आहे आणि एक्सपिरियन्स ट्रेडरसाठी सुद्धा एनालिसिस अजून स्ट्रॉंग करणार आहे. जर तुम्ही ट्रेडिंग व्ह्यू योग्य पद्धतीने वापरायला शिकलात, तर तुमची ट्रेडिंग डिसिजन मेकिंग, कॉन्फिडन्स आणि ॲक्युरेट नक्कीच इम्प्रूव्ह होईल. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. अशाच ट्रेडिंग एनालिसिस आणि मार्केट नॉलेजवर आधारित युजफुल व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. काही प्रश्न असतील तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा. चला तर मग बघूयात. यामध्ये 2 ऑप्शन असतात. एक फ्रीचं ट्रेडिंग व्ह्यू असतात आणि एक पेडचं ट्रेडिंग व्ह्यू असतात. तर आपण स्टार्टिंगला बघूया या व्हिडिओच्या माध्यमातून, की फ्रीमधलं ट्रेडिंग व्ह्यू कशा पद्धतीने यूज होत असतात. तर सगळ्यात महत्त्वाचं Google किंवा Chrome ओपन करायचं आहे आणि यामध्ये आपल्याला सर्च करायचं आहे ॲज अ ट्रेडिंग व्ह्यू. ट्रेडिंग व्ह्यू सर्च केल्यानंतर फर्स्ट नंबरची तुम्हाला वेबसाईट शो होतील. ते आपल्याला ओपन करायचे आहे. ते ओपन केल्यानंतर सेम तुम्हाला ट्रेडिंग व्ह्यूचं अशा पद्धतीने पेज ओपन होतील आणि पेज ओपन झाल्यानंतरच तुम्हाला मेल आयडीचा ॲक्सेस मागणार. ओके. किंवा पर्टिक्युलर प्रॉडक्टवर गेल्यानंतर आपण ज्या पण वेळेस फर्स्ट नंबरचा ऑप्शन आहे सुपर चार्ट. सुपर चार्टवर क्लिक केल्यानंतर सुद्धा तुम्हाला परत मेल आयडी मागेल. ओके. तर याला पर्टिक्युलर मेल आयडी आपल्याला रजिस्टर करायची असतो. जर मेल आयडी रजिस्टर नाही केला, तर आपल्याला कुठलाच इंडिकेटर ड्रॉ करता येणार नाही. तर आपण याला काय करूया, स्टार्टिंगला एक मेल आयडी याला रजिस्टर करून घेऊया. तर व्हेरिफिकेशन होतोय. येस, मेल आयडी रजिस्टर सुद्धा झाली. तर मेल आयडी आपल्याला शो कुठे होत असतात? एक आपल्याला लेफ्ट साइडला एक यम बघायला मिळेल. त्यावर क्लिक केल्यानंतर मार्केट सायकल 864 इथे आपल्याला मेल आयडी बघायला मिळेल. जर तुमची मेल आयडी रजिस्टर नसेल झाली, तर इथे तुम्हाला मेल आयडी शो नाही होतील. तर स्टार्टिंगला ज्या पण वेळेस ट्रेडिंग ओपन करूया, त्यावेळेस आपल्याला आधी मेल आयडी रजिस्टर करून घ्यायचं आहे. जर आपण आता यामधले स्टेप बाय स्टेप सगळे पॉइंट क्लिअर अप करूया. तर आपण आधी वरती कॉलम बघूया. इथे सर्च सिम्बॉल आहे. इथे काय आहे? सर्च सिम्बॉल. ज्या कुठल्याही स्टॉकमध्ये, करन्सी पेअरमध्ये, कमोडिटी पेअरमध्ये, ज्या कुठल्याही इंडेक्समध्ये तुम्हाला ट्रेडिंग करायची आहे, ते तुम्ही इथे सर्च करू शकता. एक्झाम्पल XAUSD गोल्ड आहे. मी गोल्डवर गेल्यानंतर त्यावर क्लिक करतो म्हणजे ॲज अ गोल्डचा आपल्याला पर्टिक्युलर इथे चार्ट ओपन होताना बघायला मिळेल. EUR/USD, EUR/USD. ओके. तर इथे ओंडा सिलेक्ट करूया. प्रत्येक करन्सी पेअरचा कोड प्रोव्हायडर वेगवेगळा असतो. बट ज्या पण वेळेस तुम्ही ट्रेडिंग करतात करन्सी पेअरला, तर ओंडाचा हा मल्टिपल ब्रोकरमध्ये सेम आपल्याला चार्ट बघायला मिळतो. म्हणून आपण एक ओंडा सजेस्ट करत असतो किंवा आपण ओंडा घेत असतो. ओके. EUR/USDचा चार्ट आपल्याला म्हणजे ज्या कुठल्याही स्टॉकमध्ये किंवा करन्सीमध्ये तुम्ही ट्रेडिंग करणार, त्या करन्सी पेअर तुम्ही इथे चॉईस करू शकता. त्यानंतर बघायला मिळेल प्लसचं सिम्बॉल. इथून सुद्धा तुम्हाला पर्टिक्युलर ॲड करता येतो. त्यानंतर बघायला मिळेल आपल्याला टाईम फ्रेम. हे खूप मॅटर करतो. मल्टिपल टाईम फ्रेम तुम्हाला बघायला मिळेल. सेकंड वाईज, मिनिट वाईज, त्यानंतर हॉवर वाईज, डे वाईज आणि रेंज हे सुद्धा भरपूर बघायला मिळेल. ज्या पण पर्टिक्युलर टाईम फ्रेममध्ये आपण ट्रेडिंग करत असतो, ते पर्टिक्युलर टाईम फ्रेम तुम्हाला याचा फेव्हरेट करून घ्यायचा आहे. एक्झाम्पल इथे सेकंड वाईज जर बघायला गेलो, तर हे ॲक्सेस मिळत नाही. हे पेडमध्ये आपल्याला बघायला मिळेल. ते पण खूप कमी. तर मिनिट वाईजमध्ये कंटिन्यू केल्यानंतर बघू शकता 1 मिनिट. त्यासमोर बघा ॲड टू फेव्हरेट आपल्याला बघायला मिळेल. तर या मिनिटच्या समोर जे काही एक स्टार बघायला मिळतो, त्यावर एक वेळा क्लिक करायचं. परत आपण घेऊया 5 मिनिट त्याला सुद्धा मी स्टार केलेला आहे. 15 मिनिट याला सुद्धा मी स्टार केलेला आहे. 30 मिनिट, 45 मिनिट, 1 हॉर्स, 4 हॉर्स आणि 1 डे. या ज्या टाईम फ्रेमवर आपल्याला ट्रेडिंग करायची आहे, त्या पर्टिक्युलर टाईम फ्रेम आपल्याला इथे इझी वेनी फेव्हरेट करून घ्यायचं आहे. जेणेकरून तुम्हाला वारंवार त्या टाईम फ्रेममध्ये जायची गरज पडणार नाही. तर ऑल टोटल सगळ्या टाईम फ्रेम तुम्हाला इथे बघायला मिळेल. तर आता 1 मिनिट, 5 मिनिट, 15 मिनिट जर तुम्ही स्कॅल्पिंग ट्रेडर असेल, तर तुम्ही हे टाईम फ्रेम यूज करू शकता. डे वाईज ट्रेडिंग करायची असेल, तर 30 मिनिट, 45 मिनिट, 1 हॉर्स हे सुद्धा तुम्ही यूज करू शकता. आणि जर तुम्ही ॲज अ वीकली, मंथली ट्रेडिंग करत असेल, तर 4 हॉर्स 1 डे सुद्धा तुम्ही किंवा 1 वीकली सुद्धा तुम्ही यूज करू शकता.
त्यानंतर सेम परत एक छोटंसं ऑप्शन बघायला मिळतं आपल्याला. यावर एक वेळा क्लिक केल्यानंतर इथे सुद्धा आपल्याला टाईम फ्रेम बघायला मिळतो, जे की आता आपण बघितलंय. बट आपण स्टार केल्यानंतर आपल्याला या कुठल्याच कॉलममध्ये आपल्याला जायची गरज पडणार नाही. तर ॲज इट इज सगळ्या टाईम फ्रेम आपल्याला इथे बघायला मिळेल. सगळ्या शो होता बघायला मिळेल. 5 मिनिटला गेल्यानंतर 5 मिनिटाच्या टाईम फ्रेमनुसार पर सिंगल कॅन्डल इथे बघायला मिळेल. 15 मिनिटवर गेल्यानंतर 15 मिनिटाची बघायला मिळेल. 30 मिनिटला गेल्यानंतर 1 सिंगल कॅन्डल आपल्याला 30 मिनिटाची इथे शो होताना बघायला मिळेल. ओके. आपण कुठले-कुठले पॉइंट बघितले? सर्चमध्ये गेल्यानंतर करन्सी पेअर बघितलं, जसं युरो-यूएसडी आहे. परत आपण चेंज करूया, जसं एक्स-यूएसडी आहे. या पर्टिक्युलर आपण बघितले. पण जे पण डेली बेसला ट्रेडिंग करतात, ते मित्रांनो इथे नॉर्मल जे एक लाईव्ह प्राइस एक्शन बेस जे पण आपल्याला कॅन्डलस्टिक रन होताना बघायला मिळतो, ते म्हणजे नॉर्मल कॅन्डल, जे की इथे 90% नाही, तर 95% अबोव्ह ट्रेडर्स नॉर्मल कॅन्डलच यूज करत असतात. त्यानंतरचं ऑप्शन आपल्याला इथे बघायला मिळेल ऑलमोस्ट इंडिकेटर. आता मल्टिपल इंडिकेटर आहे. ट्रेडिंग व्ह्यूमध्ये जरी बघायला गेलो, तर एक आपल्याला खूप सारे इंडिकेटर इथे बघायला मिळेल. तर तुम्ही जो पण इंडिकेटर यूज करू शकता जसं MACD आहे, मूव्हिंग एव्हरेज आहे, भरपूर काही इंडिकेटर आहे, व्हॉल्यूम आहे, ऑसिलेटर आहे, स्टॉकॅस्टिक आहे. भरपूर काही आपल्याला इंडिकेटर बघायला मिळेल. तुम्हाला वाटेल ते लावू शकता. फ्रीचा आपण ट्रेडिंग व्ह्यू बघायला गेलो, तर यामध्ये बॅकएंडला मित्रांनो, फ्री व्हर्जनमध्ये आपल्याला 3 इंडिकेटर ड्रॉ करता येत होते. बट करंटमध्ये आता ट्रेडिंग व्ह्यूने 2च इंडिकेटर ड्रॉ करण्याची परमिशन दिलेली आहे आणि पेडमध्ये पर्टिक्युलर त्या ॲक्सेसनुसार तुम्ही मल्टिपल इंडिकेटर लावू शकता. जसं मी इथे करतो, आता मूव्हिंग एव्हरेज इंडिकेटर आहे. ओके. त्यावर क्लिक केल्यानंतर 9 मूव्हिंग एव्हरेजच्या ॲज आपल्याला इंडिकेटर ड्रॉ होताना बघायला मिळतो. तसंच व्हॉल्यूमचं आहे, हे सुद्धा आपल्याला इथे ड्रॉ होताना बघायला मिळतो. तर असे मल्टिपल तुम्ही इंडिकेटर इथे ड्रॉ करू शकता आणि सगळ्यात महत्त्वाचं इंडिकेटरच्या साइडला एक छोटंसं तुम्हाला टेम्प्लेट बघायला मिळेल. टेम्प्लेटवर जर तुम्ही क्लिक केलं आणि टेम्प्लेटवर क्लिक केल्यानंतर सेव्ह इंडिकेटर टेम्प्लेट यावर परत एक वेळा क्लिक केल्यानंतर आता एक्झाम्पल माझं नाव रोहित आहे. ओके. तर मी इथे रोहित लिहिलंय आणि याला कंटिन्यू सेव्ह केलंय. कंटिन्यू झालेलं आहे. आता मी इंडिकेटर जे पण आहे, तर तुम्ही लेफ्ट साइडला एक व्हॉल्यूमचं इंडिकेटर आहे, ते मी डिलीट केलं आणि EMI 9 आहे, ते सुद्धा मी डिलीट केलं. म्हणजे इंडिकेटर इथून डिलीट झालेले आहे. बट माझी ते स्ट्रॅटेजी आहे, माझा तो कन्सेप्ट आहे. परत तुम्हाला चार्टला आणायचे असेल तर, सेव्ह टेम्प्लेट आपण केलेलं होतं. इथे रोहित बघायला मिळतो. त्यावर एक क्लिक केलं तुम्ही ॲज इट इज दोन्ही इंडिकेटर आपल्याला परत येताना बघायला मिळतो. म्हणजे जे काही तुमची पर्टिक्युलर सेटअप किंवा स्ट्रॅटेजी आहे, काही कारणास्तव चार्टमधून जर ते आपल्याला डिलीट होताना पण बघायला मिळालं, तर तुम्ही इथे टेम्प्लेटमध्ये सेव्ह करून ठेवू शकता ते इंडिकेटर किंवा पर्टिक्युलर ते स्ट्रॅटेजी, जेणेकरून तुम्हाला रिपीट इथे बघायला मिळेल. ॲज मी परत त्याला डिलीट करतोय आणि परत इथून डिलीट करतोय. ओके. अशा पद्धतीने आपण इथे मल्टिपल इंडिकेटर लावू शकतो. बट फ्रीच्या ॲक्सेसमध्ये आपल्याला 2च इंडिकेटर बघायला मिळेल. त्यानंतरचा नेक्स्ट पॉइंट बघायला मिळेल अलर्ट म्हणजे अलार्म, जे की आपण त्यावरही क्लिक केल्यानंतर इथून सुद्धा आपण अलर्ट लावू शकतो पर्टिक्युलर. आता आपल्याला एक अलर्ट लावायचं आहे. काही कारणास्तव आपण ट्रॅव्हलिंगला आहे, आणखी बाहेर कुठेतरी आहे. बट आपण एनालिसिस केलेलं आहे आणि त्या स्पॉटला मार्केट येऊन बायिंग डायरेक्शनची एक नोटिफिकेशन मिळाली पाहिजे मेलच्या स्वरूपात, टेक्स्ट मेसेजच्या स्वरूपात. तुम्ही अलर्टचा ऑप्शन यूज करू शकता. आता हा एक रेझिस्टन्स लाईन आहे. या रेझिस्टन्स लाईनला मार्केट गेल्यानंतर आपल्याला अलर्ट लागला पाहिजे. प्लसचं सिम्बॉल बघायला मिळतो. त्यावर एक सिंगल टॅप करायचं आहे आणि ॲड अलर्ट करायचं आहे. तर इथे अलर्ट ड्रॉ झालेला आहे. ज्या पण वेळेस या स्पॉटला मार्केट जातील, तर तुम्हाला ऑटोमॅटिक तुमच्या पीसीला नोटिफिकेशन किंवा लॅपटॉपला बघायला मिळतील. जेणेकरून तुम्हाला माहिती पडेल, की हो रेझिस्टन्स लाईनजवळ मार्केट गेलेलं आहे आणि इथे टॅप झाल्यानंतर आपल्याला मोमेंटम ईझी वेनी बघायला मिळेल. त्यानंतरचं ऑप्शन रिप्लायचं ऑप्शन आहे, जे की हे पेड व्हर्जनमध्ये राहतो. फ्री व्हर्जनमध्ये याला यूज करता येत नाही. जर तुम्हाला डे वाईज जर प्रिडिक्शन करायचं असेल, तर तुम्ही पर्टिक्युलर याला यूज करू शकता. तर आता आपण रिप्लायवर क्लिक केलंय आणि बॅकएंडला एक्झाम्पल इथून कंटिन्यू करूया आणि त्याला स्टार्ट करूया. अशा पद्धतीने आपल्याला रिप्लायचा ऑप्शन ऑन होतील, जे की आपल्याला बॅक टेस्टिंग करायला खूप ईझी जात असतो. तर हे आपल्याला पेडचं ऑप्शन बघायला मिळतं. फ्रीच्या व्हर्जनमध्ये फक्त 1 डे टाईम फ्रेमची कॅन्डलस्टिक्सनंच तुम्ही ॲज अ रिप्लायचं ऑप्शन बघू शकता. त्यानंतर बघायला मिळेल आपल्याला अंडूचं ऑप्शन बघायला मिळेल, जे की आपण जे पण पर्टिक्युलर एनालिसिस केलेलं असेल, ते आपण परत बॅक येऊ शकतो किंवा पर्टिक्युलर आपण पुढे
स्क्रोल करू शकतो. त्यानंतर इथे परत बघायला मिळेल, एक रेक्टेंगल बघायला मिळेल. लेआउट रेक्टेंगल यावर क्लिक केल्यानंतर एकाच स्क्रीनमध्ये तुम्हाला एकाच लॅपटॉपमध्ये 2 पर्टिक्युलर वेगवेगळे करन्सी पेअर किंवा वेगवेगळे कमोडिटी पेअर किंवा वेगवेगळे स्टॉकचा तुम्हाला चार्ट लावता येतो. बट फ्रीमध्ये तुम्हाला फक्त 1च ॲज अ फर्स्ट एकच चार्ट लावता येतो. ज्यावेळेस पेडचा आपण ॲक्सेस घेऊ, तर मल्टिपल तुम्हाला इथे ऑप्शन ऑन होऊन जातील. त्यानंतर आता अननेमच्या साइडला एक छोटासा एरो आहे. यावर क्लिक केल्यानंतर इथे सुद्धा तुम्ही कॉपी करू शकता, डाउनलोड करू शकता चार्ट. इथे सुद्धा तुम्हाला ऑप्शन बघायला मिळेल. ऑटो सेव्ह केल्यानंतर प्रत्येक जे काही टूल्स फंक्शन आहे, ऑटोमॅटिक ऑटो सेव्ह आपल्याला होताना बघायला मिळेल. शेअर्स करू शकता, शेअरिंग करू शकता, मेक अ कॉपी करू शकतो आपण पर्टिक्युलर आणि ओपन लेआउटवर गेल्यानंतर अननेमेडचं ऑप्शन आहे. इथून जर आपण पर्टिक्युलर एक डिलीट केलंय आणि येस केलंय, तर तुमच्या पर्टिक्युलर ट्रेडिंग व्ह्यूमध्ये जे पण एनालिसिस केलेलं असेल, ते कंप्लीटली पूर्ण डिलीट होऊन जातात. नवीन ट्रेडिंग व्यू आपल्याला ओपन होताना बघायला मिळेल. तर यामध्ये सुद्धा आपण अशा पद्धतीने इथले ऑप्शन यूज करू शकतो इझी वेनी. त्यानंतर बघायला गेलो तर सर्चचं ऑप्शन आपल्याला बघायला मिळेल. जे काही आपले फंक्शन आहे, एक्झाम्पल मी इथे लावतोय ट्रेंड लाईन. जे काही आपलं हे बॅकएंडच्या शिक्षणमध्ये जे काही टूल्स फंक्शन आहे, ते आपल्याला यूज करायचं असेल, तर या पर्टिक्युलर सर्चमधून सुद्धा आपण इझी वेनी सर्च करू शकतो. जेणेकरून आपल्याला या कुठल्याही सेक्शनमध्ये आतमध्ये जाऊन आपल्याला बघायची गरज पडेल नाही. तर आपण इथे सर्च करून इझी वेने ते सुद्धा बघू शकतो. जसं एक हॉरिझॉन्टल लाईन मी बघितली तर बघू शकता मी एच टाकलंय. हॉरिझॉन्टल लाईन सुद्धा आपल्याला इथे बघायला मिळतो. तर जे काही टूल्स फंक्शन आहे ते जर आपल्याला ड्रॉ करायचे असेल तर इथून सर्च सुद्धा आपण करू शकतो. त्यानंतरचं ऑप्शन बघायला मिळेल सेटिंग. इथून पर्टिक्युलर आपण सेटिंग करू शकतो. जसं कॅन्डलचा कलर आहे. जसं की आपल्याला रेड कलर नकोय, त्याला आपल्याला ब्लॅक कलर करायचा आहे. तर रेडला तुम्ही ब्लॅक करू शकता. तिन्ही पण सेक्शनमध्ये बॉडी, बॉर्डर आणि विकमध्ये तुमच्या रेड कलरच्या कॅन्डलचा कलर हा ब्लॅक होताना बघायला मिळेल. तर यूटीसी आपल्याला कोलकाता हा टाईम बेस्ट आहे, हाच आपण कंटिन्यू ठेवायचा. स्टेटस लाईन आहे. इथून सुद्धा भरपूर टूल्स आहे जे की चेंज करायची काही गरज पडत नाही. जे की स्टार्टिंगला ॲज इट इज ठेवलं तर ओके आहे, वेल एंड गुड आहे. त्यानंतर कॅनव्हास आहे. यावर आपण क्लिक केल्यानंतर जे काही बॅकग्राऊंडचं ऑप्शन आहे, इथून आपण कलर याचा चेंज करू शकतो. जे की तुम्हाला वाटेल तर ब्लॅक ठेवू शकता, नाहीतर व्हाईट ठेवू शकता ॲज इट इज. परत एक ऑप्शन आहे ग्रिड लाईन. यावर क्लिक केल्यानंतर ॲज अ मी पूर्ण डार्क ब्लॅक केलेला आहे आणि इथे सुद्धा डार्क ब्लॅक केलेला आहे आणि त्याची थीम सुद्धा मी इथे ग्रो करताना बघायला मिळतो. तर जे पण तुम्हाला पर्टिक्युलर या लाईन बघायला मिळतो बॅकग्राऊंडमध्ये, तर याची आपल्याला थीम बघायला मिळतो. तर ते आपण इथे कमी जास्त करू शकतो. बट हे पण ॲज इट इज कंटिन्यू ठेवायची आहे. लाईन आहे जे की आपण पर्टिक्युलर हा प्लसचं सिम्बॉल आहे जे की आपल्याला बघायला मिळतो. यामध्ये सुद्धा आपण ब्रॉडनेस किंवा कमी जास्त इझी वेनी करू शकतो. ते आपल्याला इथे ऑप्शन बघायला मिळतो. हे सुद्धा आपण ॲज इट इजच कंटिन्यू ठेवूया. जे की आपल्याला ब्लॅक कलरमध्ये कंटिन्यू करायचं आहे. व्हाईट बॅकग्राऊंडमध्ये आणि त्याची जे पण थिंकिंग आहे हे सगळ्यात स्मॉल करायची आहे. म्हणजे एक व्यवस्थित आपल्याला बघायला मिळेल. त्यानंतर बघायला गेलो तर वॉटरमार्क आहे. जेणेकरून आपल्याला समजेल की आपण कुठल्या करन्सी किंवा कमोडिटी पेअरचा चार्ट यूज करतो. त्या वॉटरमार्कवर एक वेळा क्लिक केल्यानंतर आपल्याला बघायला मिळेल. सगळे ऑप्शन मी यामधले ऑन केल्यानंतर बॅकएंडला तुम्हाला शो होतील. XAU USD 1 डेच्या टाईम फ्रेमचा चार्ट आपल्याला रन होताना बघायला मिळतो. गोल्ड स्पॉट US डॉलर. तर हे वॉटरमार्क सुद्धा आपण इथे ड्रॉ करू शकतो आणि त्या वॉटरमार्कची ॲज अ थिंकिंग सुद्धा आपण कमी जास्त इझी वेनी करू शकतो. हे सुद्धा आपल्याला सेटिंग इथून बघता येतं वॉटरमार्कची. बट ऑलमोस्ट ज्या कुठल्याही करन्सी किंवा कमोडिटी किंवा स्टॉकमध्ये आपण एक एनालिसिस करत असतो, तर ऑलरेडी आपल्याला माहिती असतो आपण कशावर करतो. ते तुम्ही नाही यूज केलं तरी सुद्धा चालेल किंवा यूज जरी केलं तर त्याची ॲज अ थिंकिंग एक कमी तुम्ही छोटीशी ॲज अ कंटिन्यू करू शकता. त्यानंतर परत एक टेस्ट आहे. टेस्ट म्हणजे काय? जे पण मार्केटची करंट प्राईस असतो किंवा ॲज अ बॅकएंडची सगळी प्राईस असतो, याचा नंबरची साईज आपण ग्रो करू शकतो. राइट साइडला इथे शो होताना बघायला मिळेल. बट 12 आणि 12 हे ओके आहे, जे की ॲज इट इज डेली बेसला कंटिन्यू होत असतात. तेच आपल्याला कंटिन्यू करायचे आहे. ओके. तर त्यानंतर ट्रेडिंगचं ऑप्शन आहे, अलर्टचं ऑप्शन आहे, इव्हेंटचं ऑप्शन आहे. यामध्ये आपल्याला खूप कमी चान्सेस आहे, हे टूल्स यूज होत नाही शक्यतो खूप जास्त. त्यानंतर बघायला गेलो सेटिंग नंतरचं ऑप्शन आपल्याला फुल स्क्रीन. फुल स्क्रीनवर आपण क्लिक केल्यानंतर आपल्याला चार्टमध्ये पूर्ण स्क्रीन शो होताना बघायला मिळेल. बट यामध्ये जे पण टूल्स फंक्शन आहे, हे आपल्याला इथे बघायला मिळेल नाही. तर हे जे काही इथले टूल्स फंक्शन आहे आपल्याला दिसेल नाही. तुम्ही एस्केप केलं तर परत ॲज इट इज बघायला मिळेल. तर यासाठी काय करायचं असतो, चार्ट आपल्याला सुटसुटीत आणि व्यवस्थित बघण्यासाठी, क्लिअर दिसण्यासाठी मेल आयडीच्या साइडला 3 डॉट बघायला मिळतो. त्यावर क्लिक केल्यानंतर झूमच्या साइडला बघा फुल स्क्रीन बघायला मिळतो. यावर एक वेळा क्लिक करून घ्यायचं, जेणेकरून
पूर्ण ॲज अ चार्ट हा तुम्हाला व्यवस्थित हा बघायला मिळेल आणि फुल स्क्रीन नाही, तर पर्टिक्युलर तुम्हाला ॲज अ पूर्ण टूल्स फंक्शन सुद्धा फुल स्क्रीनमध्ये बघायला मिळेल. त्यानंतर जर बघायला गेलो, कॅमेराचं ऑप्शन बघायला मिळेल. इथून तुम्ही इमेज डाउनलोड करू शकता, कॉपी करू शकता किंवा कोणाला तुम्ही कॉपी करून ॲज अ शेअर सुद्धा करू शकता. त्यानंतर ट्रेडचं ऑप्शन आहे. इथे पेपर ट्रेडिंग वगैरे जर तुम्हाला करायचं असेल, ते सुद्धा तुम्ही मल्टिपल ब्रोकरमध्ये तुम्ही कंटिन्यू करू शकता. त्यानंतर हा आपण वरती पूर्ण कॉलम बघितला. यामध्ये आपण काय-काय बघितलं तर सिंपल करन्सी किंवा कमोडिटी पेअर कशा पद्धतीने चेंज होतात, इथून सुद्धा आपण करू शकता किंवा सगळ्यात महत्त्वाचं डायरेक्ट तुम्ही हा ॲरो इथे क्लिक करून सर्च सुद्धा करू शकता. जसं आपण बघूया EUR, USD जसं युरो USD ओके. तर डायरेक्ट पण तुम्ही सर्च करू शकता किंवा इथून सुद्धा आपल्याला सर्च करता येतो. त्यानंतर जर बघायला गेले तर आपण बघितलं करन्सी किंवा कमोडिटी पेअर कशी सर्च करायची. ओके. प्लसमध्ये जाऊन सुद्धा आपल्याला इथे करता येतो. टाईम फ्रेम बघितलं. कुठल्या-कुठल्या टाईम फ्रेम आपल्याला कुठल्या-कुठल्या टाईम फ्रेमची आपल्याला कॅन्डल बघायला मिळेल हे आपण बघितलं. त्यानंतर आपण कॅन्डल बघितली. कॅन्डल बघितल्यानंतर इंडिकेटरचं ऑप्शन बघितलं. स्ट्रॅटेजी किंवा सेटअप सेव्ह करण्यासाठी आपण ॲज अ टेम्पलेटचं ऑप्शन बघितलं. अलर्ट म्हणजे एक आपण नोटिफिकेशन मिळाली पाहिजे तर आपण अलर्टचं ऑप्शन बघितलं. रिप्लायचं ऑप्शन बघितलं. जे की पेडमध्ये ॲक्सेस असतात, बट फ्रीमध्ये 1 डेच्या टाईम फ्रेममध्ये तुम्ही टेस्टिंग करू शकता. त्यानंतर अंडूचं ऑप्शन बघितलं, म्हणजे जे पण आपण एनालिसिस केलं ते बॅक येऊ शकतो किंवा पुढे जाऊ शकतो. त्यानंतर रेक्टेंगल बघितलं, जे की आपल्याला इथून मल्टिपल चार्ट बघता येतो. हे पेडमध्ये ऑप्शन राहतो. त्यानंतर आपण सर्चचे ऑप्शन बघितलं, जे काही फंक्शन आहे ते आपण इथून सर्च करू शकतो, जे आपण यूज करत असतो. सेटिंगचे आपण ऑप्शन बघितले, जे की एक पर्टिक्युलर आपल्याला एक नॉर्मल वेनी माहिती पाहिजे ट्रेडिंग करायच्या वेळेस कुठल्या-कुठल्या याच्यामध्ये कशा-कशा पद्धतीने आपण यूज करायचे. बट यावर तुम्ही नाही काही केलं तरी सुद्धा चालेल, ॲज इट इज ठेवलं तरी सुद्धा चालेल. त्यानंतर फुल स्क्रीनचं ऑप्शन बघितलं, एस्केप केल्यानंतर ॲज इट इज बघायला मिळेल. कॅमेराच्या ऑप्शनवर गेल्यानंतर आपण इमेज डाउनलोड करू शकतो इथून. पर्टिक्युलर आपण इथे कॉपी करू शकतो की कुणाला याचा फ्रेंडला आपण आपला एनालिसिस शेअर करू शकतो. ओके, तर हा वरचा पूर्ण आपण रो बघितला. राइट साइडच्या रोमध्ये फर्स्ट इम्पोर्टंट असतो, फक्त एकच ऑप्शन असतो ते म्हणजे वॉच लिस्ट. तेच आपल्याला खूप बेटर आणि चांगल्या वेळी कामी पडत असतो. तर ज्या कुठल्याही करन्सी किंवा कमोडिटी किंवा स्टॉकमध्ये तुम्ही ट्रेडिंग करत असेल, तर त्या पर्टिक्युलर वेची तुम्ही इथे वॉच लिस्ट तयार करू शकता. तर डिलीटचं ऑप्शन आहे. डिलीट करू शकता. निफ्टी नकोय, सेन्सेक्स नको. स्टॉकमध्ये ॲक्सिस बँक, बजाज फायनान्स, HDFC, ICICI, रिलायन्स, फ्युचरमध्ये एक बँक निफ्टी. ओके, तर हे सगळं ऑप्शन तुम्ही इथे इझी वेनी डिलीट करू शकता आणि तुम्हाला जर वॉच लिस्ट ॲड करायची असेल, तर प्लस आयकॉनच्या वरती एक सिम्बॉल बघायला मिळतो, ॲड सिम्बॉल. यावर क्लिक करून तुम्ही सर्च करू शकता, जसं की गोल्ड आहे, युरो USD आहे, BTC USD आहे. ओके. त्यानंतर परत बघायला मिळेल आपल्याला, परत आपण वरती म्हणजे तुम्ही इथे सर्च सुद्धा करू शकता. आणखी इथे प्रॉपर वेने आपण सर्च करू शकतो. GBP USD आहे, इथेरियम आहे. इथे ज्या कुठल्याही करन्सी किंवा कमोडिटीमध्ये तुम्ही ट्रेडिंग करतात, मेजर करन्सी पेअर, मायनर करन्सी पेअर आणि एक्झॉटिक करन्सी पेअर ज्या कुठल्याही तुम्ही बघत असता, ते तुम्ही इथे वॉच लिस्ट इझी वेनी तयार करता येतो. त्यानंतर जे आपण अलर्टचं ऑप्शन बघितलं, एक्झाम्पल हे एक रेझिस्टन्स लाईन आहे 1 डेला. आपण इथे अलर्ट ड्रॉ केलेला आहे. परत ॲड अलर्ट कंटिन्यू केलेला आहे. तर इथे आपल्याला शो होतो. जे पण आपण अलर्ट लावलेलं आहे, ते आपल्याला या अलर्टच्या ऑप्शनमध्ये लावता येतो किंवा इथून सुद्धा आपण ड्रॉ करू शकतो. हे सगळे ऑप्शन आपल्याला इथे बघायला मिळेल अलर्टचे. त्यानंतर हे पर्टिक्युलर ट्रेडिंग करण्यासाठी इथले कुठलेच यूज वगैरे आपल्याला बघायला मिळणार नाही. जे की या कंप्लीट रोमध्ये फक्त वॉच लिस्ट आणि एक अलर्ट हेच 2 ऑप्शन पर्टिक्युलर जे की आपण बघितले. आपण वरती रो बघितला, राइट साइडचा रो बघितला. आता त्यापेक्षा पण इम्पोर्टंट आहे लेफ्ट साइडचा रो. यामध्ये जे पण आपण ड्रॉइंग करत असतो, ते आपल्याला इथे सगळे ऑप्शन बघायला मिळतात. फर्स्ट नंबरला क्लिक केल्यानंतर क्रॉस आहे, जे की हे तुम्हाला प्लसचं सिम्बॉल बघायला मिळेल. क्रॉस यावर क्लिक केल्यानंतर बघा एक सिंपल आपल्याला एरो बघायला मिळतो. तर हे आपण इथून ऑप्शन इझी वेनी सिलेक्ट करू शकतो. क्रॉस केलं तर क्रॉस किंवा ॲज अ पर्टिक्युलर हा एरो केला तरी चालेल. बट क्रॉसच कंटिन्यू ठेवायचं, जेणेकरून तुम्हाला प्राईस पण बघायला मिळेल आणि ते कॅन्डलची ॲज अ तारीख किंवा डेट सुद्धा आपल्याला बघायला मिळतो. इरेजरवर क्लिक केल्यानंतर पर्टिक्युलर एखादी ट्रेंड लाईन आपण इथे जर मार्किंग केलेली आहे, हे जर आपल्याला डिलीट करायचे आहे, तर इरेजरवर क्लिक करून त्या लाईनवर क्लिक केल्यानंतर सुद्धा आपण इथून सुद्धा ॲज अ पर्टिक्युलर डिलीट करू शकतो. ओके. बट हे खूप कमी यूज होतात इरेजर इथून. आपल्याजवळ ऑलरेडी बॅकचा ऑप्शन राहतो किंवा माऊसमध्ये डिलीटचा ऑप्शन बघायला मिळतो माऊसच्या स्वरूपात. त्यानंतर जर बघायला गेलो तर नेक्स्ट इथे पर्टिक्युलर वेगवेगळ्या तुम्हाला लाईन बघायला मिळेल. ट्रेंड लाईन आहे, रॉ लाईन आहे, इन्फो लाईन आहे, एक्सटेंड लाईन आहे.
तर मल्टिपल तुम्हाला इथे लाईन बघायला मिळेल, चॅनल बघायला मिळेल. बट 90% जे पण यूज होतात, जे डेली बेसला ट्रेडिंग करण्यासाठी मल्टिपल स्ट्रॅटेजीच्या माध्यमातून ट्रेंड लाईन आहे. याला आपण स्टार केलेलं आहे. त्यानंतर कुठले यूज होतात तर हॉरिझॉन्टल लाईन आहे, हॉरिझॉन्टल रे आहे. तुम्ही या फेव्हरेट किंवा स्टारवर क्लिक केल्यानंतर या सेक्शनमध्ये आपल्याला ॲड होताना बघायला मिळतो. बघा हॉरिझॉन्टल रे आहे. मी स्टारवर क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला ॲड होताना बघायला मिळतो. पॅरलल शायनर ॲड होताना बघायला मिळतो. तर जे तुम्ही टूल्स यूज करतात ते तुम्ही याला स्टार करू शकता. जेणेकरून खूप वेळा तुम्हाला या सेक्शनमध्ये न जाता ॲज इट इज जे तुम्ही डेली बेसला यूज करता, ते तुम्हाला याच कॉलममध्ये शो होताना बघायला मिळेल. त्यानंतर जर सेकंड ऑप्शन बघायला गेलो तर फिब रिट्रेसमेंट आहे. हे सुद्धा स्ट्राँग पद्धतीने टूल्स आहे जेणेकरून 50% एक गोल्डन रेशो आपल्याला ड्रॉ करता येतो. परत बघायला गेलो तर गनबॉक्स आहे, जे की प्रीमियम डिस्काउंटतून यूज करता येतो. त्यानंतर नेक्स्ट कॉलममध्ये गेल्यानंतर लॅथ वेव्ह इम्पल्स वेव्ह आहे. 1, 2, 3, 4, 5 लॅथ वेव्ह करेक्शन वेव्ह आहे. ए-बी-सी-डी ओके. तर आपण इझी वेने आपल्याला इथे बघता येतो. ऑप्शन बघायला गेलो तर येस, लाँग पोझिशन, शॉर्ट पोझिशन, प्राईस रेंज आहे, प्राईस डाटा आहे, डाटा प्राईस रेंज हे दोन्ही कंबायनेशन जर केलं, तर हे ऑप्शन आपल्याला बघायला मिळेल. तर एक ब्रश आपल्याला कंटिन्यू करता येतो, रेक्टेंगल कंटिन्यू करता येतो, ट्रेंड आयडेंटिफाय करण्यासाठी पॅथ यूज करता येतो. एक स्पॉट प्रॉपर वेने बघण्यासाठी हायर टाईम फ्रेमवरून लोअर टाईम फ्रेमला शिफ्ट होताना सर्कल यूज करता येतो. तर बरेचसे ऑप्शन आहे जे आपण इथे इझी वेने बघू शकतो तुम्ही. त्यानंतरचं ऑप्शन बघायला गेलो तर टेस्ट आहे, जे की आपण मल्टिपल इथे मेसेज टाइप करू शकतो. आणखी बरेचसे ऑप्शन इथे बघायला मिळेल. जी इथे तुम्हाला भरपूर इमोजी बघायला मिळेल. ते सुद्धा आपण इथे ड्रॉ करू शकतो चार्टवर. ओके. एकदम तर मेजरिंग स्केल आहे, जे की प्राईसमधलं जे पण अंतर आहे, ते आपण या मेजरिंग टूल्सच्या माध्यमातून ते इथून मार्केट इथे वरती गेलं, तर किती पॉइंटची मोमेंटम झाली, जे की आपल्याला इथे शो होतो ऑलमोस्ट आणि किती पर्सेंट मार्केट मोमेंटम केला. तर आपल्याला इथे सगळे ॲज इट इज या टूल्स मेजरिंगमध्ये बघायला मिळतो. त्यानंतर जर बघायला गेलो तर ॲज अ प्लसचं सिम्बॉल आहे. प्लसचं सिम्बॉल केल्यानंतर सिंपल या पर्टिक्युलर पॉइंटपासून तर या पर्टिक्युलर पॉइंटपर्यंत मी एक रेक्टेंगल कंटिन्यू केला आणि सोडून दिला. तर आपल्याला ॲज इट इज तेवढाच एरिया क्लिअर बघायला मिळेल. एक झूम होताना बघायला मिळेल आणि आपल्याला झूम आउटवर क्लिक केल्यानंतर ॲज इट इज बघायला मिळेल. तर इथे एक मॅग्नेट आहे. मॅग्नेटवर क्लिक केलं. मी एक ट्रेंड लाईन घेतली. मला या पर्टिक्युलर कॅन्डलच्या लोला लावायचं आहे. तर मी फक्त इथे एरो नेला. ओके. तर ऑटोमॅटिक तिथे आपल्याला जाताना बघायला मिळेल. जे की मॅग्नेट आहे, इझी वेने त्या स्पॉटला आपल्याला एक कंटिन्यू लाईन होताना बघायला मिळेल. त्या कॅन्डलच्या हायला हा प्लसचा सिम्बॉल न्यायचा, एरो न्यायचा आणि कंट्रोल दाबायचा. कंट्रोल दाबल्यानंतर माऊसवर क्लिक करायचं. कंट्रोल शिफ्ट दाबल्यानंतर ॲज इट इज परफेक्टली तुमची ट्रेंड लाईन इथे ड्रॉ होतील. एक रेझिस्टन्स लाईन प्रॉपर वेने आपल्याला ड्रॉ होतील. तेच जर आपल्याला सपोर्टला मार्किंग करायचं असेल, तर सिंपल त्या कॅन्डलच्या लोला लावायचं आहे आणि दाबायचं आहे तिथे कंट्रोल. कंट्रोल व्हर्सेस शिफ्ट ॲज इट इज आपल्याला सपोर्ट लाईन मार्किंग होताना बघायला मिळेल. त्याचप्रमाणे पर्टिक्युलर सेम ट्रेंड लाईन आपल्याला यूज करायचं आहे. बट हे कुठलेच ऑप्शन यूज न करता या पर्टिक्युलर रोमधल्या ऑप्शनने यूज करता सुद्धा आपल्याला मार्किंग करता येतो. तर तुम्ही अलर्ट व्हर्सेस टी दाबू शकता. जे की ऑलरेडी ट्रेंड लाईनला सिलेक्ट होऊन जातो. आता कुठली सिलेक्ट नाही आहे. मला या स्पॉटला ड्रॉ करायची आहे. तर मी अलर्ट व्हर्सेस टी दाबलेला आणि इथे बघू शकता ट्रेंड लाईन आपल्याला मार्किंग होताना बघायला मिळतो. त्याच पद्धतीने या पर्टिक्युलर हायला मला एक लाईन लावायची आहे. तर अलर्ट व्हर्सेस एच मी कंटिन्यू केला, जी की हॉरिझॉन्टल लाईन आपल्याला बघायला मिळतो. तर अशा पद्धतीने सुद्धा आपण इझी वेने ट्रेंड लाईन व्हर्सेस हॉरिझॉन्टल लाईन व्हर्सेस इझी वेने ड्रॉ करू शकतो, जे की एक की पॉइंट आहे. कीपॅडच्या माध्यमातून आपल्याला ड्रॉ करता येतो. त्यानंतरचं ऑप्शन आहे लॉकचं. लॉकवर क्लिक केल्यानंतर आपण ऑल जे काही ड्रॉइंग आहे, ती इझी वेने इथून आपण लॉक करू शकतो. त्यानंतर आहे हाईड. एक्झाम्पल आपण एक पर्टिक्युलर टूल्स मार्क केलेला आहे. हाईडवर क्लिक केल्यानंतर ते पूर्ण हाईड होऊन जातो. हाईडवरून आपण काढल्यानंतर ते ॲज इट इज आपल्याला बघायला मिळतो. त्यानंतर डिलीटचं ऑप्शन आहे. डिलीटमधून जे काही आपण टूल्स फंक्शन यूज केलेले आहे, हे सगळे आपण इथून डिलीट करू शकतो इझी वेने किंवा इंडिकेटरसुद्धा आपण इथे डिलीट करू शकतो. अशा पद्धतीने हे सगळे टूल्स फंक्शन आपण इझी वेने यूज करू शकतो. त्यानंतर आपल्याला स्टारचा ऑप्शन बघायला मिळतो. त्या स्टारवर क्लिक केल्यानंतर आपण जे पण टूल्स फंक्शन यूज केलेले आहे, ते सगळे आपल्याला इथे फेव्हरेटच्या एका कॉलममध्ये बघायला मिळतो. जर आपण परत स्टारवर क्लिक केलं,
ते हे सगळे टूल्स इथले हाईड होऊन जातील आणि परत स्टारवर क्लिक केल्यानंतर आपल्याला ॲज इट इज बघायला मिळतो. आता सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट आहे, की हे आपल्याला पर्टिक्युलर जे पण हे आपण बघितलेलं आहे फंक्शन हे कशा पद्धतीने यूज करायचे, ते आपण एक स्टेप बाय स्टेप क्लिअर अप करूया. तर सगळ्यात महत्त्वाचं मी 1 मिनिटाच्या टाईम फ्रेमला जातो, जेणेकरून व्यवस्थित आणि क्लिअर आपल्याला समजेल. तर फर्स्टमध्ये बघा, फर्स्टमध्ये जे पण आपण यूज केलेलं आहे, ज्याला पण आपण फेव्हरेट केलेलं आहे, सगळ्यात जास्त याच फंक्शनचा, याच टूलचा आपल्याला यूज होताना बघायला मिळतो. जसं की ट्रेन लाईन आहे. आता आपण एक पर्टिक्युलर लो पॉइंट आहे. या लो पॉइंटपासून तर मी कंटिन्यू करतोय. तर एक लो पॉइंटपासून तर कंप्लीटली आपण अशा पद्धतीने ट्रेन लाईन ड्रॉ करता येतो. त्यानंतर जर बघायला गेलो तर हॉरिझॉन्टल लाईन आहे. एक पर्टिक्युलर जो पण एक सपोर्ट पॉइंट असतो किंवा रेझिस्टन्स पॉइंट असतो, त्या पॉइंटला आपण हॉरिझॉन्टल लाईन लावू शकतो. जसं की हा एक पर्टिक्युलर हाय पॉइंट बघायला मिळतो. मी एक कंट्रोलचं बटन दाबलेलं आहे. इथे आपल्याला अशा पद्धतीने हॉरिझॉन्टल लाईनसुद्धा लावता येतो. त्या लाईनवर एक वेळा सिंगल वेळा क्लिक केल्यानंतर असा एक कॉलम आपल्याला बघायला मिळेल. यामध्ये आपण त्या लाईनचा कलरसुद्धा चेंज करू शकतो. रेड करू शकतो, ग्रीन करू शकतो, ब्लू करू शकतो. त्यानंतर टेस्ट आहे. यामधून आपण त्या कलरची जे पण कलरमध्ये जर आपल्याला काही टेस्ट लिहायचं असेल, तर त्याचा कलर आपण इथे कमी जास्त करू शकतो. जसं की इथे टेस्टमध्ये जाऊन मी टाकतोय एक एच. ओके. एच टाकून त्याला ओके करतोय. बघा इथे एच आलेला आहे. आता या एचचा कलरसुद्धा आपल्याला रेड किंवा ग्रीन, ए-बी-सी काहीसुद्धा करता येतो. तर म्हणजे त्या लाईनमध्ये सुद्धा आपण काहीतरी वर्ड्स लिहू शकतो. ते आपल्याला इथे बघायला मिळतो. त्यानंतर सेम त्या लाईनची जे काही ब्रॉडनेस आहे ते सुद्धा स्मॉल एंड बिग करता येतो. त्यानंतर जर बघायला गेलो तर त्या लाईनमध्ये सिंगल लाईन आहे, डॅशेड लाईट आहे, बॉटम लाईन आहे, हे सुद्धा आपल्याला ड्रॉ करता येतो. सेम त्या लाईनमध्ये जर बघायला गेलो सेटिंगमध्ये तर आपल्याला इथे टेस्टमध्ये लिहिता येतो. जसं की मी इथे लिहितो HIGH. हाय मी लिहिलेला आहे आणि ओके केलंय. एक एक्झाम्पल. हाय आपल्याला बघायला मिळतो. परत त्या लाईनला आपण इथे अलर्ट लावू शकतो. ते लाईन आपल्याला इथे लॉकसुद्धा करता येतो आणि सेम तेच लाईन आपल्याला रिमूव्ह करायची असेल, तर त्याला डिलीटसुद्धा इथून करता येतो. तर मी डिलीट केला. कंट्रोल झेड दाबला. परत ॲज इट इज कंटिन्यू येताना बघायला मिळाली. त्यानंतर 3 डॉट आहे. 3 डॉटवर गेल्यानंतर आपण इथे कॉपीसुद्धा करू शकतो किंवा ती लाईन आपण हाईडसुद्धा करू शकतो. असेच जे काही पर्टिक्युलर कुठलीही एक सिंगल लाईन आहे, त्याची सेटिंग वगैरे करायची असेल, तर सगळ्यांना सेम या रेक्टेंगलमध्ये आपल्याला टूल्स फंक्शन बघायला मिळतो. त्यानंतर आपण ट्रेंड लाईन बघितली, हॉरिझॉन्टल लाईन बघितली, हॉरिझॉन्टल रे, सेम जसं एखादं रेझिस्टन्स लाईन आहे, त्या रेझिस्टन्स लाईनला आपण एक हॉरिझॉन्टल रे लावू शकतो. जसं की बॅकएंडला इथे बघू शकता, हा एक हाय पॉइंट आहे. हॉरिझॉन्टल रेच्या माध्यमातून जे पण लाईनची प्राईस राहतो, आपल्याला शो होतो. तर त्या कारणास्तव तुम्ही हॉरिझॉन्टल रे सुद्धा यूज करू शकता. त्या लाईनच्या माध्यमातून आपल्याला प्राईससुद्धा इझी वेनी बघता येतो. त्यानंतर पॅरलल चॅनल आहे. हे सुद्धा तुम्ही इझी वेनी अशा पद्धतीने ट्रेंडमध्ये तुम्ही यूज करू शकता. फिबोनाची एक लो पॉइंटला मी मार्किंग केलंय आणि लो पॉइंटपासून त्याला मी एक पर्टिक्युलर हाय पॉइंटला मार्किंग केलंय. ओके. तर अशा पद्धतीने लो टू हाय मार्किंग केलं. याच्यामध्ये पर्टिक्युलर भरपूर आपल्याला पॉइंट बघायला मिळतो. 0.236, 0.382, 0.5% म्हणजे बरोबर 5च्या ॲज अ पर्सेंटला लेव्हल येऊन 50% या कंप्लीट वेव्हला मार्केटने टॅप केलंय आणि वरती जाताना बघायला मिळतो. तर हे वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला फिबोनाचीची सुद्धा सेटिंग करता येतो. पण बघायला गेलो तर एका हाय पॉइंटपासून तर आपण लो पॉइंटपर्यंत मार्किंग केलंय. तर इथे वरती आपल्याला 1.618, 2.618, 3.618 असं आपल्याला ॲज अ ड्रॉ करता येतो. त्यानंतर जर बघायला गेलो तर परत टूल्स आहे. फिब रिट्रेसमेंटमध्ये ॲज अ 0.5, 0.618 हा गोल्डन रेशो यूज होतात. त्यानंतर गन बॉक्स आहे. गन बॉक्सची जी पण सेटिंग आहे, लो पॉइंटपासून तर मी त्याला हाय पॉइंट कंटिन्यू केला. एका वेव्ह मार्किंग केली. त्या गन बॉक्सच्या सेटिंगमध्ये कंटिन्यू गेलो आहे. 0 आणि बाकी सगळे ऑप्शन ऑफ केले त्यामधले आणि डाउन साइडचे मी सगळे इथे सेटिंग ऑफ करून देतो ऑलमोस्ट. ओके. सगळे ऑफ केल्यानंतर बघू शकता त्याची थिंकिंग मी थोडी कमी करून देतो ॲज अ नॉर्मल आणि ओके करून घेतो. तर हे जे पण वेव्ह आहे, या वेव्हचा 50% एरिया म्हणजे 0.5 लेव्हल म्हणजे एक प्रीमियम किंवा डिस्काउंट जर तुम्ही यूज करत असेल, तर हा गनबॉक्सचा टूल्स तुम्ही इझी वेनी यूज करू शकता. जसं की परत मी ड्रॉ करतो. लो पॉइंट ते हाय पॉइंट म्हणजे या कंप्लीट वेव्हचा 50% एरिया या गन बॉक्सच्या माध्यमातून आपण काउंट करू शकतो. याचा यूज प्रीमियम डिस्काउंटमध्ये तुम्ही इझी वेनी यूज करू शकता. त्यानंतर इलॅथ व्ह्यूचा इम्पल्स वेव्ह आहे, जे की 1, 2, 3
4 अँड 5. ओके. अशा पद्धतीने मार्किंग करू शकता. 1, 2, 3, 4 आणि 5 हे सुद्धा आपल्याला यूज करता येतो. एक ट्रेंड कंटिन्युएशन आपल्याला बघण्यासाठी. जे की आपण हे सुद्धा यूज करू शकतो ॲज अ करेक्शनमध्ये. यामध्ये 1, 2, 3 ॲज अ 3च पॉइंट असतात. बॅकएंडला जर बघायला गेलो तर 5 पॉइंट राहतात. तेच परत जर बघायला गेलो त्यानंतरचा ऑप्शन तर पॅथ आहे. हा सुद्धा आपल्याला एक ट्रेंड कंटिन्युएशन म्हणजे एक अप ट्रेंड किंवा डाउन ट्रेंड आयडेंटिफाय करण्यासाठी आपल्याला ड्रॉ करता येतो. जेणेकरून आपल्याला समजणार की हाय पॉइंट कुठे आहे, लो पॉइंट कुठे आहे, हाय पॉइंट कुठे आहे, हायर लो कुठे आहे किंवा हायर हाय कुठे आहे. एक पॅथ नावाच्या माध्यमातून सुद्धा आपण यूज करता येतो. त्यानंतर जर बघायला गेलो तर रिस्क रिवॉर्ड, लाँग पोझिशन. जर आपल्याला बायिंग डायरेक्शनला जर ट्रेड घ्यायचं असेल, तर अशा पद्धतीने आपण लावू शकतो, जे की त्या पर्टिक्युलर ट्रेडमध्ये आपण रिस्क किती बेअर करतोय आणि टार्गेट किती अचीव्ह करतो. तर हा रिस्क रिवॉर्ड सुद्धा आपण लावू शकतो. जसं की इथे सिंपल वेनी आपल्याला इथे बघायला मिळू शकतो, की एक हाय पॉइंट आहे. हायच्या वरती मार्केटने इथे ब्रेक ऑफ स्ट्रक्चर म्हणजे एक बी-ओ-एस बघायला मिळाला. बी-ओ-एस बघायला मिळाल्यानंतर इथे एक डिमांड एरिया येत असतात. असं डिमांड झोन पर्टिक्युलर मार्किंग करत असतात. आता डिमांड झोन मार्किंग केल्यानंतर रिस्क रिवॉर्ड आपल्याला ड्रॉ करायचा आहे लाँग पोझिशनचा. तर इथे एक लाँग पोझिशन त्या पर्टिक्युलर लोला आपण एस-एल कंटिन्यू करू शकतो आणि बॅक साइडचा प्रिव्हियस आहे आपण टी-पी कंटिन्यू करू शकतो. तोच रिस्क रिवॉर्ड मी पुढे कंटिन्यू केला. 1:5 च्या अबोव्ह आपल्याला रिवॉर्ड बघायला मिळतो. म्हणजे लॉस होतील यामध्ये तर 3.552 आणि प्रॉफिट होतील तर 20.217 असं आपल्याला रिस्क रिवॉर्ड सुद्धा ड्रॉ करता येतो. त्याच अपोझिट डाउन स्ट्रक्चरमध्ये किंवा डाउन ट्रेंडमध्ये बघायचं असेल, तर शॉर्ट पोझिशनचा यूज करावा लागतो. जसं की इथे पर्टिक्युलर यामध्ये ॲज अ एस-एल असेल याचा आणि जो काही टी-पी असेल, एक्झाम्पल हा आपण कंटिन्यू करूया. तर 1:4 च्या अबोव्ह आपल्याला अशा पद्धतीने लावता येतो. ज्या पण वेळेस आपण एक बायिंग डायरेक्शनची एंट्री घेत असतो, त्यावेळेस एक लाँग पोझिशनचा रिस्क रिवॉर्ड आपण यूज करू शकतो. ज्या पण वेळेस आपण सेलिंग डायरेक्शनला ट्रेड घेत असतो, त्यावेळेस आपण शॉर्ट पोझिशनचा रिस्क रिवॉर्ड यूज करू शकतो. त्यानंतर जर बघायला गेलो, तर सिंपल आहे प्राईस रेंज. म्हणजे मित्रांनो, पॉइंटपासून मार्केट जर या पर्टिक्युलर पॉइंटपर्यंत गेलं, तर याची प्राईस किती मोमेंटम झाली. तर एक लो पॉइंटपासून तर हाय पॉइंटपर्यंत कंटिन्यू केला, तर आपल्याला बघायला मिळतो, या लो पॉइंटची प्राईस आहे 5048 आणि हाय पॉइंटची प्राईस आहे 5072 म्हणजे एक 23 पॉइंट अबोव्ह म्हणजे एक 24 पॉइंटच्या जवळपास आपल्याला इथे मोमेंटम बघायला मिळाली. ॲज अ इथे इम्पल्स आपल्याला बघायला मिळतो. ओके. तर अशा पद्धतीने प्राईस रेंजसुद्धा तुम्ही यूज करू शकता. प्राईस डाटा म्हणजे ॲज अ या माध्यमातून सुद्धा तुम्ही इथून मार्केट ज्या पण वेळेस वरती गेलं, तर किती वेळ लागला आहे आणि किती कॅन्डल तयार झालेले आहे, ते सुद्धा आपल्याला या पर्टिक्युलर डाटा रेंजमध्ये आपल्याला बघायला मिळतो. त्यानंतर ब्रश आहे. तुम्ही इथे ड्रॉइंग करू शकता. ए-बी-सी काही पण तुम्ही असं ॲज अ ड्रॉइंग करू शकता, की हो पॉइंटपाशी मार्केट अवेलेबल होतं. इथून बायिंग कंटिन्यू केलेलं आहे. इथे मार्केट अवेलेबल होतं. रेझिस्टन्स ब्रेक केल्यानंतर रेझिस्टन्सचा सपोर्ट घेतला, परत वरती गेला. जे की आपण इझी वेनी ड्रॉइंगसुद्धा करू शकतो. परत जर बघायला गेलो तर रेक्टेंगल आहे, जो की मोस्ट इम्पोर्टंट पॉइंट आहे. ज्या पण वेळेस आपण एक सप्लाय किंवा डिमांड एरिया मार्किंग करत असतो, त्यावेळेस रेक्टेंगलचा पण आपल्याला यूज करता येतो. एक्झाम्पल हा एक डिमांड एरिया आहे, लो पॉइंट. तर त्या कॅन्डलचा हाय आणि लो मी मार्किंग केलेला आहे आणि ॲज इट इज तो रेक्टेंगल पुढे कंटिन्यू केलेला आहे. आणि या रेक्टेंगलचा जो पण कलर आहे, जे की इथे आपण ग्रीन करून घेऊया. जेणेकरून आपल्याला कळेल, की हा बायिंगचा रेक्टेंगल आपल्याला बघायला मिळतो. जर त्याच रेक्टेंगलला एक वेळा क्लिक केलंय, सेटिंगमध्ये गेलो आणि इथे टाकूया आपण BUY. बाय टाकलंय आणि ओके कंटिन्यू केलंय. रेक्टेंगलच्या आतमध्ये BUY म्हणजे हा बायिंगचा झोन आहे. एक वरती आपण झोन मार्किंग केलाय. परत आपण कलरमध्ये गेलो, रेड कलर केलंय. सेटिंगमध्ये गेलो, टेस्टमध्ये जाऊ आपण. इथे टाकूया SELL. ओके केलंय. तर बघू शकता हा कटला रेक्टेंगल आहे सेलिंग. म्हणजे सेलिंगच्या पर्टिक्युलर झोनमध्ये गेल्यानंतर सेलिंग डायरेक्शनला आपल्याला एक शॉर्ट करायचं आहे आणि बायिंग डायरेक्शनमध्ये गेल्यानंतर आपल्याला एक लाँग साइडची एंट्री घ्यायची आहे. जे की ही रेक्टेंगलचा परिपूर्ण यूज करता येतो. सप्लाय किंवा डिमांड स्पॉटला किंवा रेझिस्टन्स बिकम सपोर्ट किंवा सपोर्ट बिकम रेझिस्टन्सच्या स्पॉटला एक सपोर्ट किंवा रेझिस्टन्सच्या स्पॉटला तुम्ही रेक्टेंगलचा इझी वेनी यूज करू शकता. त्यानंतर तो सर्कल आहे. सर्कलवर एक वेळा क्लिक केलंय. जर आपण 15 मिनिटाच्या टाईम फ्रेममध्ये आहे
आणि या पर्टिक्युलर पॉइंटला 1 मिनिटाला मार्केट काय चालू आहे, हे आपल्याला जर बघायचं असलं, तर सर्कल मार्किंग करायचा. नंतर 1 मिनिटाला जायचा. चेक करू शकता कुठला स्पॉट आहे. तर अशा वेळी आपण सर्कलचा यूज करू शकतो. ॲज अ हायर टाईम फ्रेमवरून लोवर टाईम फ्रेमला मार्केट गेल्यानंतर तो स्पॉट आपण विसरून जातो. तर ॲज अ सर्कलच्या माध्यमातून आपण कंटिन्युएशन करू शकतो, की ॲक्चुअली तो स्पॉट काय आहे. त्यानंतर टेस्ट आहे. तुम्ही ते लिहू शकता टेस्टमध्ये. BUY बाय लिहू शकता किंवा ॲज अ पर्टिक्युलर सेल लिहू शकता. तुम्हाला वाटेल ते तुम्ही इथे टायपिंग करू शकता आणि त्याची आपली साईजसुद्धा तुम्ही कमी-जास्त करू शकता. म्हणजे तुम्हाला काही बायिंग साइडला एनालिसिस कोणाला फ्रेंडला किंवा तुम्हाला कंटिन्यू पाठवायचं असेल, तर तुम्हाला वाटेल ते इथे टायपिंग करू शकता आणि सेम स्क्रीनशॉट काढून तुम्ही त्याला कंटिन्यू करू शकता. त्यानंतर सगळ्यात मोस्ट इम्पोर्टंट पॉइंट आहे मित्रांनो, माऊसमध्ये राइट साइडला क्लिक केलंय, तर एक रिसेटचं ऑप्शन आहे. या रिसेटवर तुम्ही क्लिक केलंय, तर ॲज इट इज चार्ट बघायला मिळेल. म्हणजे एक्झाम्पल आपण बॅक टेस्टिंग करतोय, खूप मागे आलो, बट आपल्याला आता लाईव्ह चार्ट बघायचा आहे. तर इकडे कंटिन्यू न करता राइट क्लिक करायचं आणि रिसेट करायचं. कंटिन्यू तुम्हाला ॲज इट इज लाईव्ह चार्टपर्यंत बघायला मिळेल. परत रिसेटनंतर इथे प्राईस कॉपी करू शकता. एखादा आपण इथे कॉपी केल्यानंतर ते इथे पेस्ट करू शकतो. अलर्टसुद्धा आपण इथे लावू शकतो. अलर्टमध्ये गेल्यानंतर नोटिफिकेशनमध्ये गेल्यानंतर तुम्हाला मेलच्या स्वरूपात नोटिफिकेशन हवी किंवा ॲज अ साउंड हवा. साउंडमध्ये रिंगटोन कुठली आपल्याला लावायची आहे ते सुद्धा कंटिन्यू करू शकतो. 3 सेकंड, 5 सेकंड, 10 सेकंड, 30 सेकंड, मिनिटपर्यंत सुद्धा तुम्ही ते रिंगटोन ॲज अ नोटिफिकेशन कंटिन्यू करू शकता. हा सुद्धा बेस्ट ऑप्शन आहे. जेणेकरून तुम्ही ट्रॅव्हलिंगला असेल तर तुम्हाला नोटिफिकेशन बघायला मिळेल किंवा मेसेजच्या स्वरूपात. तर हे सुद्धा तुम्ही इथून इझी वेनी सेटिंग करू शकता. अशा पद्धतीने ऑल तुम्ही ट्रेडिंग व्ह्यूमध्ये यूज करू शकता. सिंपल, स्वीट अँड शॉर्टमध्ये इझी वेनी बघू शकता. अशाच ट्रेडिंग एनालिसिस आणि मार्केट नॉलेजवर आधारित युजफुल व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. काही प्रश्न असतील तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा.